आखाती देशामध्ये चालू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सांगलीपर्यंत येताना दिसत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे गॅसचे तुटवडा निर्माण झालेला आहे, गॅस दरवाढ झालेली आहे, या विरोधात काँग्रेस पक्षाने देखील आता या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत। सांगलीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे सध्या आंदोलन या ठिकाणी चालत आहे। या ठिकाणी त्यांनी चूल मांडून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आपण त्या आंदोलनकर्त्यांशी बातचीत करणार आहोत। नेमकी त्यांची मागणी काय आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल नेमकी मागणी काय आहे? आज तुम्ही ते आंदोलन कोणत्या पद्धतीने केलं आहे? आखाती युद्धाचं कारण दाखवून जो गॅस वाढ झाला आहे, ऑलरेडी 400 रुपये काँग्रेसच्या काळात दर असताना त्यांनी 1000 रुपयेपर्यंत नेलेलं आहे। अगोदरच त्यांनी दर वाढवलेला असताना आता परत आखातीचं कारण सांगून हे करत आहेत। हे करत असताना त्यांनी कुठलंही नियोजन केलेलं नाही। देशाच्या गोरगरीब जनतेला त्रास द्यायचा एवढंच यांच्या डोक्यात आहे आणि भांडवलदारांच्या वर्गांची फायदा कसा होईल हे त्यांचं मोदी सरकारचं धोरण दिसते। सर्वसामान्य जनता आता भरडली जात आहे। महागाई डिझेल पेट्रोल जर वाढलं तर सगळ्याच वस्तू महाग होतात आणि सगळ्याच गोष्टीला त्रास सर्वसामान्य माणसांना भोगायला लागतो। यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन चालू आहे। त्यामध्ये आम्ही आज सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। आता आम्ही चूल मांडव आंदोलन केलं आहे। हे केल्यानंतर आता आम्ही कलेक्टरला निवेदन देत आहे। हे जर झालं नाही तर पुढं मागं भविष्यात आम्ही सांगली बंद करायचं बी आव्हान आम्ही आता करतो आहे आणि जर गॅस बंद झालं नाही तर आम्ही ह्याच्यापुढं तीव्र आंदोलन करू। नक्कीच त्याच पद्धतीने सांगलीमध्ये 4 दिवस इतकाच गॅस साठा उपलब्ध आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी विरोधी पक्ष नेते महापालिकेचे आहेत, आपण त्यांची बातचीत करूया। काय सांगाल, सांगलीमध्ये 4 दिवस गॅस साठा इतकाच उपलब्ध आहे, आता पुढं सांगलीकरांना या गॅसची झळ कशी बसू शकते? आता सध्या इंधन दरवाढ किंवा गॅस दरवाढ किंवा अपुरा पुरवठा ह्यामुळं काय झालं, आता सुरुवात झाली, हॉटेल एक बंद व्हायला लागल्यात आणि लवकरच हे जर का नाही थांबलं तर लोकांच्या घरामध्ये गॅस पेटायचं अवघड होईल। लोकांना 2 टाईमचं खाणं मुश्किल होईल, अशी परिस्थिती ह्या मोदी सरकारनं आणून ठेवली। हे कुठं तर थांबावं यासाठी काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे। आपल्यावर काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, राज्य सरकारकडून अनेक योजना दाखल केलेल्या आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक यामधून महिलांना रोजगार असेल, गॅसचे ही करण्यात आलेले आहे, पण आता गॅसची जी समस्या निर्माण झालेली आहे तुम्ही महिलांमध्ये ॲड कसं बघताय? गॅसची समस्या निर्माण झाली आहे आणि त्यामध्ये आता गॅस दर वाढवलेला आहेच, त्याचबरोबर टंचाईचं कारण सांगून आम्हाला 3-3, 4-4 दिवस गॅस मिळत नाहीत। आज आम्हाला स्वयंपाक करणं अवघड झालेलं आहे आणि हॉटेलमध्ये तर हॉटेल जवळजवळ 90% बंद व्हायला लागलेले आहेत। तर ही जी मूलभूत गरज आहे महिलांची असो किंवा सामान्य माणसाची असू नये, ही गरज खरं म्हणजे अतिशय कमी अल्पदरामध्ये व्हायला पाहिजे होती, पण ह्याचा तर सरकारनं दर वाढवलेले आहेत आणि हे ते अमानुष आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आणखी काही महिला आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल तुम्ही, आता जी इंधन दरवाढ होत आहे, गॅस दरवाढ होत आहे? एक म्हण होती की बाबा पाठीवर मारा, पोटावर मारू नका। सर्वसामान्य जनता रोज आपल्या स्वतःच्या पोटासाठी कष्ट करून जगत असते, त्यांच्यासाठी हे इंधन खूप महत्त्वाचं आहे। चूल पेटली तर ते कष्ट करणार आणि कष्ट केले तर त्यांचं घर चालणार। हे आपण सर्वांनी, त्या मोदी सरकारनी, आपले या सरकारनी लक्षात घेतलं पाहिजे आणि सर्वसामान्यांचा विचार करून या गॅस दरवाढीवरती आणि या समस्येवरती तोडगा काढलाच पाहिजे। नक्कीच आपण पाहिलं असेल की सांगलीमध्ये या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आखाती देशामध्ये जे चालू असलेले युद्ध आहे त्याचा परिणाम आता सांगलीमध्ये देखील बसताना दिसत आहे। स्वप्नील एरंडोलीकर, LS मराठी, सांगली। काँग्रेस